सोलापूर महानगरपालिकेचा घंटागाडी कर्मचारी आता मोठा आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापूर मधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आपण बघू शकताय की या ठिकाणी पहाटे 6 वाजल्यापासून साधारण 600 घंटागाडी कर्मचारी जे आहेत ते आंदोलनाला बसले आहेत। वेगवेगळ्या मागण्या घेऊन ते या ठिकाणी बसलेत। मागच्या अनेक दिवसांपासून त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या प्रलंबित असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी हे आंदोलन करतात। नेमक्या यांच्या मागण्या काय आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। पहाटे 6 वाजल्यापासून तुम्ही इथे येऊन बसलात, नेमक्या मागण्या काय आहेत आणि कोणाकडनं दखल घेतली गेली आहे का? मी 8 नंबर झोन मधनं बोलत आहे, कुणाल बडेकर। सकाळी 6 वाजल्यापासून साहेब आम्ही इथं बसलेलो आहोत आणि आमचे पगार वेळेवर होत नाहीत आणि आम्हाला वेतन मिळावे ह्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहे। बाकी आमची काही अडचण नाही, वेळेवर पगार व्हावे आणि आम्हाला कमाल वेतन मिळावे हेच आमची एवढी मागणी आहे। किमान वेतनासाठी तुम्ही बसलेला आहात। खरं तर घंटागाडीमध्ये तुम्ही काम करता, आरोग्याचा प्रश्न मोठा असणार आहे। बाकीच्या काय काय मागण्या आहेत? आमचं पीएफ काटलं, पीएफ आणि ESI पगारामधनं कट होती, ती आमच्या अकाउंटला टाकली जात नाही। पगार गेले 1.5 वर्ष झालं, 2-2 महिन्याला होते। पगाराची मागणी केली तर आम्हाला कामावर काढण्याची धमकी देण्यात येत आहे आणि आमची एकच मागणी आहे, आम्हाला पूर्ण किमान वेतन मिळालं पाहिजे, महिन्याला 4 सुट्ट्या मिळायला पाहिजेत, पीएफ ESI वेळेवर आम्हाला दिलं गेलं पाहिजे, एवढंच आमची मागणी। बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आंदोलनाला बसलेला आहात, कोणी दखल घेतलेली आहे का? सकाळपासून तुम्ही बसला तिकडं कोणी नाही घेतलं दखल। नक्कीच आपण बघू शकतोय की या ठिकाणी आपला तरुण मित्र सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। वाचून दाखवू नको, मला सांग तुझ्या मागण्या काय आहेत? फक्त आम्हाला किमान वेतन, जे किमान वेतन आहे ते तेवढी लागू करू द्या, जे पगार स्लिप आहे तेवढं देऊ दे आणि फक्त आम्हाला 10 ते 15 तारखेपर्यंत आमचा पगार होऊ दे, एवढीच आमची मागणी आहे, दुसरं काही मागणी नाही। आणि आमचा जो पीएफ ESI जे कट करते ते कट तर करते पण ते अकाउंटवर पडत नाहीये, एवढीच मागणी आहे, दुसरं काही नाही। फक्त किमान वेतन आणि महिना टू महिना पगार आणि मेसेज। नक्कीच आपण बघू शकतोय की किमान वेतन जो आहे तो या कर्मचाऱ्यांना मिळावा, वेळच्या वेळी त्यांचं वेतन जे आहे ते मिळलं पाहिजे। आरोग्याचे यांचे प्रश्न आहेत, त्याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं अशा पद्धतीच्या मागणीसाठी तब्बल 600 कर्मचारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन तौसिफ शेखसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।